नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. वंचित बहुजन आघाडी येत्या निवडणुकीत काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता मावळली आहे. कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाही प्रकाश आंबेडकर यांनी आपण सोलापुरातून लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत नसल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून शरद बनसोडे हे सध्याचे खासदार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला अद्यापही न सोडल्यानं आणि विखेंच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय न घेतल्यानं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान सुजय विखेंच्या या निर्णयामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पद गमवावं लागेल का सुजय विखे एकटेच पक्षांतर करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. सांगलीमध्ये भर रस्त्यात हॉटेल कामगाराच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलंय. काल पहाटे यातील आरोपी मनोज श्रीधर गाडे याला शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथून ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी हॉटेल कामगार सुरेश पाष्टे हे कामावरून घरी जात असताना बाजारच्या कॉर्नरवर दबा धरून बसलेल्या गाडे याने चाकूने सपासप वार करून पाष्टेचा खून केला होता. यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्र फिरवत आरोपी गाडेला अटक केली आहे. दरम्यान पाष्टे हा माझ्या कुटुंबावर करणी आणि भानामती करायचा असा संशय आला आणि यातूनच खून केल्याची कबुली गाडे याने दिली आहे. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील युवकांनी जलसमाधी घेतली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय. मातंग समाजाचा अनुसूचित जाती 13% आरक्षणातून अ, ब, क, ड यानुसार स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे या युवकानं पालीच्या धरणात जलसमाधी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यात तमाम मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी बारामती तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलंय. लग्नाला अवघा 1 महिना राहिला असताना अंगावर विजेची वायर पडून भावी वधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबादेत घडली आहे. शहरातील भावसिंगपुरा भागात शुक्रवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मोनिका सुभाष मिसाळ असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. शुक्रवारी रात्री कपडे धुत असलेल्या मोनिकाच्या अंगावर विजेची वायर पडली. त्यातील विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झालाय. पुढच्याच महिन्यात मोनिकाचं लग्न होतं. त्याआधीच तिचा असा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नाशकात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काल शहरातील इगतपुरी येथील आशा किरणवाडी येथे बिबट्यानं ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्यात 5 ग्रामस्थ आणि 1 वन परिक्षेत्र अधिकारी जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारी केलेल्या या हल्ल्यानंतर बिबट्या पळून गेला असून बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथून वन विभागाचं रेस्क्यू पथक रवाना झालं आहे. कवठे यमाईमध्ये जैन मुनींना मारहाण केलेल्या माथेफिरूला शिरूर पोलिसांनी लागोलाग तत्परतेने अटक केली आहे. त्यामुळे जैन समाजाकडून शिरूर पोलीस स्थानकाचे नवे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी सारंगकर यांनी परिसरात अशा घटनांना आळा बसेल यासाठी खबरदारी घेतली जाईल. तसेच अवैध धंदे आणि इतर गुन्ह्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असं आश्वासन दिलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण इथे निमराज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलंय. सारंग दंडवते यांच्या संकल्पनेतून बनवलेल्या या वेबसाईटचं हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झालं. यावेळी संत निमराज देव देवस्थानचे सर्व ट्रस्ट मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेबसाईटवर संत निमराज महाराज यांच्याबाबत माहिती, बातम्या, कथा, आरती, पारायण, संतवाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.